सकाळी परमेश्वराच्या वचनाच्या प्रकाशामध्ये बसत असताना आपण सर्वजण आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे वेधूया. आणि सुरुवातीला आपण यशया याचा 30वा अध्याय आणि वचन 21 वाचूया. यशया याचा अध्याय 30 वचन 21. हाच मार्ग आहे, ह्यानी चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो. देवबाप वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद पाठवो. यासोबतच आणखी 2 शास्त्रभाग आपण वाचणार आहोत. एक आपण वाचलं यशया 30 आणि वचन 21. यासोबतच योहानकृत शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय, योहान 20. खरं पाहिलं तर वचन 11 पासून वचन 18 पर्यंत आपण वाचलं पाहिजे, पण फक्त महत्वाचे 2 वचन मी वाचतो. योहान 20 शास्त्रभाग आहे 11 ते 18, पण आपण वाचणार आहोत वचन 14, 15 आणि 16. योहान 20:14. असे बोलून ती पाठमोरी फिरली. तो तिला येशू उभा असलेला दिसला, परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, बाई, का रडतेस? कोणाचा शोध करीतेस? तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग, म्हणजे मी त्याला घेऊन जाईन. वचन 16. येशूने तिला म्हटले, मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, रब्बोनी, म्हणजे गुरुजी. वचन 17 देखील आपण वाचूया. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. त्यासोबतच 3रा आणि शेवटचा शास्त्रभाग आपण वाचूया. प्रकटीकरण ह्याचा 1ला अध्याय. प्रकटीकरण 1ला अध्याय. शास्त्रभाग आहे वचन 9 ते 20, पण त्यामध्ये काही महत्वाची वचनं फक्त आपण वाचणार आहोत. प्रकटीकरण याचा 1ला अध्याय वचन 10. प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. वचन 12. माझ्या बरोबर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळलो. मागे वळून पाहतो, तो सोन्याचा 7 समया आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. वचन 17. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखे त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिऊ नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. वचन 19. म्हणून तुझे पाहिले जे आहे व ह्यानंतर जे होणार ते लिहून ठेव. देवबाप वाचलेल्या वचनावर विपुल असा आशीर्वाद पाठव. माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण पवित्र शास्त्र बायबलकडे लक्ष देतो, आज ह्या सकाळी देखील ह्या दैनिक मननामध्ये आपण सर्वजण जे वेळ काढून या ठिकाणी परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी बसत आहोत, या सगळ्या गोष्टींमध्ये एक मोठी बाब आहे, आणि ती ही की आपण सर्वजण परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी या ठिकाणी बसलो आहोत. मग आपल्या स्थानिक मंडळांमध्ये असो किंवा आपल्या वैयक्तिक मननामध्ये असो, आपल्या कौटुंबिक वेदीमध्ये असो, कोणत्याही क्षणी जेव्हा कधी देवाचं वचन उघडून देवाच्या वचनामधून सांगितलेल्या गोष्टींकडे आपण लक्ष देतो, ही बाब आपल्याला माहित आहे की आपण देवाची वाणी ऐकण्यासाठी, देवाचे शब्द ऐकण्यासाठी बसत असतो. पण आपल्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग येतात जेव्हा आपलं लक्ष परमेश्वराच्या वाणीकडे राहत नाही, किंवा परमेश्वराच्या वाणीकडून आपलं लक्ष विचलित होऊन जातं. अशा वेळेमध्ये प्रभू जणू आपल्याला मागून हाक मारत असताना आपण पाहतो. आपलं लक्ष, आपली दिशा जर थोडी बदलली, आपली दृष्टी
आपला दृष्टिकोन जर बदलला तर त्या परमेश्वराला मागून हाक मारण्याची गरज असते. आणि म्हणून ह्या 3 शास्त्र भागांमध्ये जर आपण लक्षपूर्वक वाचलं असेल आणि ऐकलं असेल, आपल्याला कळून येईल की ह्या तिन्ही शास्त्र भागांमध्ये जी वाणी येत आहे, परमेश्वराची जी वाणी येत आहे, प्रभूची जी वाणी येत आहे, ती ह्या लोकांच्या जीवनात त्यांच्या मागून येत आहे. जणू त्यांचं लक्ष कोणत्या तरी कारणामुळे विचलित झालं आहे आणि त्यांना वाणी देऊन प्रभू काहीतरी बोलू इच्छित आहे. आणि म्हणून यशया 30, योहान 20 आणि प्रकटीकरण 1 आपण वाचलं. यशया 30 आणि वचन 21 मध्ये आपण एक आव्हानाची वाणी ऐकतो. प्रभू त्या ठिकाणी आव्हान करत आहे. प्रभू त्या ठिकाणी इस्रायली लोकांशी बोलत आहे आणि त्या आव्हानाचे शब्द त्याबद्दल आपण पाहूया. पण त्या अगोदर इतर शास्त्र भागांमधल्या ज्या मुद्दे आहेत त्याबद्दल देखील एक एक शब्द आपल्याला देऊ इच्छितो. यशया 30 मध्ये जर परमेश्वराची वाणी जी मागून आली ती आव्हानाची वाणी होती. योहान 20 मध्ये जेव्हा मरिया त्या ठिकाणी अश्रुपूर्ण नेत्रांनी त्या कबरेजवळ गेली तेव्हा आश्वासनाची वाणी तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखावाटे ऐकली. इस्रायली लोकांना आव्हानाची गरज होती, पण मरियेला आश्वासनाची गरज होती आणि म्हणून आश्वासनाचे ते शब्द आपण वाचतो. त्याचप्रमाणे प्रकटीकरण याच्या पहिल्या अध्यायामध्ये योहाना एकटा होता. त्याचे सर्व जे मित्र होते, त्याच्या सोबतचे जे प्रेषित होते, ते सगळे रक्तसाक्षी होऊन प्रभूकडे गेले होते. ह्याने देखील प्रभूसाठी खूप काही सहन केलं होतं. आणि पात्म नावाच्या बेटामध्ये जेव्हा तो प्रभूच्या दिवशी आत्म्यामध्ये प्रभूची आराधना करत होता, तेव्हा त्यांनी मागून वाणी ऐकली आणि त्या वाणीने त्याला खूप काही सांगितलं. पण आपण शेवटी वाचलेल्या वचनामध्ये असं लिहिलं आहे, तू जे काही पाहिलेस, जे आहे आणि जे होणार आहे, या सर्व गोष्टी तू लिही. त्या ठिकाणी अभिवचनाची वाणी आपण पाहतो. आव्हानाची वाणी, आश्वासनाची वाणी आणि अभिवचनाची वाणी. आणि हे तिन्ही वाणी जेव्हा आपण वाचतो, ह्या तिन्ही शास्त्र भागांमध्ये असं लिहिलं आहे, ती वाणी मागून आली. का? कारण ऐकणाऱ्यांचं लक्ष त्या वाणीकडे नव्हतं. कोणत्या तरी कारणास्तव ऐकणाऱ्यांचं लक्ष त्या वाणीकडे वेधण्यासाठी प्रभू मागून आवाज देत आहे. माझ्या प्रियांना, आपल्या जीवनामध्ये आपण स्वपरीक्षण करूया की ह्या तिन्ही शास्त्र भागांमध्ये असलेल्या परिस्थितींपैकी कोणत्या तरी एका परिस्थितीमध्ये जर आपण स्वतःला पाहत आहोत, प्रभूची इच्छा आहे की आपण त्याची वाणी ऐकावी. आणि म्हणून सुरुवातीला यशया याचा 30वा अध्याय वचन 21 मध्ये आपण वाचतो, हाच मार्ग आहे, ह्यानी चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. प्रभू कोणाशी बोलत आहे या ठिकाणी? जेव्हा आपण यशया 30 वाचतो, या ठिकाणी पहिल्या वचनापासून जर तुम्ही वाचलं, तुम्हाला कळून येईल की इस्रायली लोक जे मिस्रावर अवलंबून होते, त्यांच्याबद्दल प्रभू बोलत आहे. पहिल्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, फितुरी करणारी मुले तुम्ही आहात, तुम्ही बंडखोर लेकरं आहात. फितुरी करणारे किंवा बंडखोर अशा लेकरांना किंवा अशा विश्वासी लोकांना प्रभू या ठिकाणी बोलत आहे. माझ्या प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपण जीवनाच्या त्या एका निर्णयापर्यंत पोहोचतो जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू व तारणारा म्हणून स्वीकार करतो. मी विचार करतो आपल्या जीवनामध्ये असलेला ते एक मोठा निर्णय आहे. पण त्या निर्णयानंतर अनेकदा आपण आपल्या जीवनामध्ये त्या प्रभूने सांगितलेल्या मार्गावर न चालता चुकीचा मार्ग अवलंबितो, चुकीच्या मार्गाने आपण जातो. आणि अशा वेळेमध्ये प्रभू तुम्हाला व मला हे सांगू इच्छित आहे की तुम्ही जर फितुरीच्या मार्गाने चाललात, तुम्ही जर माझी लेकरं असून स्वतःच्या मनासारखं जीवन जगत आहात, मी तुम्हाला आव्हानाची वाणी देईल. ती वाणी मागून येईल आणि त्या वाणीमध्ये तुम्ही हे ऐकाल, हाच मार्ग आहे, याने चला. अनेकदा जेव्हा आपण चुकीच्या मार्गांमध्ये जातो, माझ्या प्रियांनो, परमेश्वर आपल्या दासांकरवी, परमेश्वर आपल्या वचनामधून आपल्याशी बोलतो. अनेक जण त्याकडे कानाडोळा करतात.
अनेक जण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि प्रभू म्हणतो, प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी मी ही वाणी देतो. आणि ती वाणी जर आपण ऐकली, त्या वाणीकडे जर आपण लक्ष दिलं, आपलं जीवन बदलून जातं. सगळ्यात मोठा सगळ्यात सुपरिचित असा एक जो व्यक्ती आहे, चुकीच्या मार्गाने चालत होता. जेव्हा चालत होता, परमेश्वराची वाणी त्यांनी ऐकली. ती वाणी ऐकून त्याचं जीवन बदललं. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अबाउट टर्न त्याच्या जीवनामध्ये झालं. त्याने आपली दिशाच बदलली आणि प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी त्याचा उपयोग परमेश्वराने केला. मी शौलाबद्दल बोलत आहे, ज्याला प्रभूने पौल हे नाव दिलं. आणि तो शौल त्या ठिकाणी जेव्हा दमिश्काच्या रस्त्यावर जात होता, प्रभूची वाणी जेव्हा त्यांनी ऐकली, त्या वाणीकडे जेव्हा त्यांनी लक्ष दिलं, हाच मार्ग आहे, या मार्गावर चाल, जेव्हा त्यांनी ऐकलं, तो चुकीचा मार्ग सोडून प्रभूच्या नावाच्या गौरवासाठी उपयोगी पात्र असा तो ठरला. पण अनेक जणांनी ती वाणी ऐकली नाही. अनेक जण आहेत जे त्याप्रमाणे परमेश्वराच्या वाणीकडे आज देखील कानाडोळा करतात. आणि प्रभूची इच्छा आहे की आपण त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालावं. हनोकाच्या उदाहरणाबद्दल आपल्याला ठाऊक आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा तो 65 वर्षाचा होता, तेव्हापासून 300 वर्ष तो परमेश्वराबरोबर चालला. त्याचा अर्थ काय? परमेश्वराने सांगितलेल्या मार्गावर तो चालला. फक्त तेवढंच नाही, पण परमेश्वरासोबत तो चालला. त्याने सांगितलेल्या मार्गावर चालणं आणि त्याने त्याच्या सोबत चालणं, दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं याचा अर्थ, तो ज्या दिशेमध्ये जात आहे त्या दिशेमध्ये मी जाण्याची गरज आहे. म्हणजे त्याची इच्छा आणि माझी इच्छा ही एक असली पाहिजे. किंवा आणखी एक जोर देऊन सांगितलं तर, त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा ही दिसली पाहिजे. प्रभूची इच्छा तुमच्या व माझ्या जीवनामध्ये सर्वात प्रथम असली पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जसा म्हटला, हे पित्या, तुझी इच्छा तुझ्या इच्छेप्रमाणे हो, माझ्या इच्छेप्रमाणे नाही. परमेश्वर ज्या दिशेने चालत आहे त्या दिशेने चालणं, स्वतःच्या मनाला वाटेल तसं नाही. अनेक ख्रिस्तीजण, अनेक विश्वासणारे, जरी ते विश्वासणारे आहेत, तरी ते परमेश्वराची वाणी न ऐकता इतरांची वाणी ऐकतात. परमेश्वराची वाणी न ऐकता स्वतःची वाणी ऐकतात. परमेश्वराची वाणी न ऐकता सैतानाची वाणी ऐकतात. प्रभूची इच्छा आहे की बाकी सगळ्या ज्या वाणी आहेत, बाकी सगळ्या जे हे शब्द आहेत, ह्या शब्दांकडे लक्ष न देता, या वाणीकडे लक्ष न देता, फक्त परमेश्वराची वाणी जी आहे ते ऐकून ज्या दिशेने तो चालत आहे त्या दिशेने आपण चालावं. फक्त तेवढंच नाही, पण ज्या गतीने तो चालत आहे त्या गतीने आपण चालावं. म्हणूनच त्याच्याबद्दल म्हटलं गेलं, परमेश्वराबरोबर तो चालला. ते सोबत, एकमेकांसोबत जात होते. अनेकदा आपल्या जीवनामध्ये प्रभूची इच्छा एक असते, पण आपण काय करतो? आपण त्यामध्ये प्रभूच्या इच्छेमध्ये जरी आपण आहोत, तरी आपले तर्कवितर्क लावून, आपलं मन लावून, आपल्या जीवनामधल्या अनेक गोष्टींचा विचार करून आपण एक स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर कधी कधी प्रभू जसा म्हटला त्याच्यामध्ये संपूर्णरित्या स्वतःला न सोपविता काही गोष्टी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करून आपण माघारी जातो. परमेश्वराची इच्छा आहे, तो ज्या दिशेने जात आहे आणि तो ज्या गतीने जात आहे त्याने आपण चालावं. तरच आपल्याबद्दल म्हटलं जाईल की तो किंवा ती किंवा ते परमेश्वराबरोबर चालले. माझ्या प्रियांनो, फितुरी करणाऱ्या इस्रायली लोकांना प्रभू या ठिकाणी म्हणत आहे, जो मार्ग, जो खरा मार्ग, जो चांगला मार्ग आहे, हाच मार्ग आहे, हाच एक मार्ग आहे, ह्या मार्गाने चला. फितुरी करणाऱ्या लोकांना आव्हानाची वाणी प्रभू मागून देतो. पण जेव्हा आपण योहानकृत शुभवर्तमान याच्या 20व्या अध्यायाकडे वळतो, त्या ठिकाणी मरिया जी होती ती फितुरी करणारी नव्हती. ती तर एक प्रभूची दासी होती. ती तर प्रभूवर खूप प्रेम करणारी आणि प्रभूवर विश्वास ठेवणारी एक स्त्री होती. आणि तिच्याबद्दल जेव्हा आपण पाहतो, ती त्या पुनरुत्थानाच्या दिवशी अश्रुपूर्ण नेत्रांनी त्या ठिकाणी गेली. का? कारण तिला आपल्या प्रभूला पाहायचं होतं. पण तिने पाहिलं त्या ठिकाणी तिच्या प्रभूचं शरीर दिसलं नाही. तिला वाटलं कोणीतरी तिच्या प्रभूला नेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तिने मागून एक वाणी ऐकली. आणि जेव्हा तिने मागून वाणी ऐकली, बाई का रडतेस, वचन 13, तेव्हा वचन 14 मध्ये लिहिलं आहे, ती पाठमोरे फिरली
परंतु येशू आहे हे तिने ओळखले नाही. आणि ती त्याला म्हणाली, तिला वाटलं तो माळी आहे. आणि ती त्या ठिकाणी म्हणाली की माळी दादा, जर तुम्ही त्याला नेलं असेल, त्याला मला द्या, मी त्याला घेऊन जाईल. आणि त्यानंतर मग प्रभूची वाणी पुन्हा एक वेळ तिने ऐकलं. वचन 15 मध्ये येशूने तिला म्हटलं, वचन 16 क्षमा करा, येशूने तिला म्हटलं मरिये. ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली रब्बोनी. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी आश्वासनाची वाणी आपण मागून ऐकतो. अनेकदा आपल्या जीवनामध्ये आपण फितुरी तर करत नाही, चुकीच्या मार्गावर तर राहत नाही, पण आपल्या जीवनामध्ये अनेकदा आपण जेव्हा दुःख, कष्ट, त्रास, संकट अशा परिस्थितीमधून जात असतो, प्रभू आपल्याशी बोलतो. प्रभू आपल्याला हाक मारतो, त्याच्या वचनामधून आपल्याशी बोलतो. पण दुःखामध्ये असलेल्या एका व्यक्तीला कधी विचारा, देवाच्या वचनाकडे तुझं लक्ष जातं का? ती व्यक्ती म्हणेल, नाही ब्रदर, नाही सिस्टर, मी माझ्या मी जरी ते वचन ऐकत आहे तरी मी त्या वचनाकडे लक्ष देऊ शकत नाही. का? कारण माझे डोळे अश्रूने भरले आहेत. का? कारण माझ्या जीवनामध्ये एवढं संकट आहे, माझं मन एवढं खचित आहे की माझं लक्ष परमेश्वराकडे राहत नाही. या ठिकाणी मरियेला जेव्हा आपण पाहतो, मरियेने प्रभूला जेव्हा पाहिलं तरी तिने त्याला ओळखलं नाही. का? कारण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, तिचे डोळे अश्रूने भरलेले होते. आणि अशा एका परिस्थितीमध्ये जेव्हा तिचे डोळे अश्रूने भरले होते, अशा परिस्थितीत ती प्रभूला पाहू शकली नाही. पण प्रभूने तिला दुसऱ्यांदा हाक मारली. आणि दुसऱ्यांदा जेव्हा हाक मारली, प्रभू तिच्यासोबत वैयक्तिकरित्या बोलला. प्रभू तिला म्हटला, मरिये. माझ्या प्रियांनो, प्रभूचे आभार मानूया. कारण आश्वासनाचे शब्द फक्त एकदाच नाही, पण दोनदा देणारा परमेश्वर तो आहे. त्याला ठाऊक आहे, आपण अनेकदा आपल्या जीवनामध्ये खच्चित असतो, निराश असतो, हताश असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सांत्वन देणारा, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सामर्थ्य देणारा, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला परमेश्वराच्या वचनामधून बळ बळ आणि सामर्थ्य देणारा परमेश्वर तो आहे. आणि तो काय करतो? एकदा जेव्हा तो बोलतो, जरी त्या दुःखामध्ये आपण त्याची वाणी ऐकू शकत नाही, दुसऱ्यांदा तो काय करतो? दुसऱ्यांदा तो आपल्याला वैयक्तिकरित्या आवाज देऊन आपल्याशी बोलतो. कोणत्या आवाजाबद्दल मी बोलत आहे? कोणत्या वाणीबद्दल मी बोलत आहे? त्या वाणीबद्दल जे आपण एलियाबद्दल वाचतो, पहिले राजे याच्या 17, 18, 19 अध्याय जर आपण वाचलं, त्या ठिकाणी एलियाच्या जीवनामध्ये असलेल्या अनेक उंच सखल परिस्थिती आपण पाहतो. आणि जेव्हा तो एकटा असा होता, एका गुहेमध्ये जाऊन लपलेला होता, त्याला वाटलं मी एकटा आहे, तेव्हा त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, एक मोठी अग्नी त्याने पाहिली. त्यानंतर त्याने मोठा वारा सुटलेला पाहिला. त्यानंतर एक भूमिकंप झाला. या तिन्ही ठिकाणी त्यांनी ती वाणी ऐकली नाही, पण त्यानंतर एक मंद वाणी त्यांनी ऐकली. आणि त्या मंद वाणीमध्ये परमेश्वर त्याच्याशी बोलला. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, परमेश्वराने आश्वासनाचे शब्द त्याला दिले, एलिया, तू एकटा नाहीस. 7,000 असे लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत बाल दैवतासमोर आपले डोके टेकले नाही. माझ्या प्रियांनो, आश्वासनाची वाणी देणारा परमेश्वर तो आहे. कधीही तो आपल्याला एकटं सोडणार नाही. कधीही तो आपल्याला निराश आणि हताश असलेल्या परिस्थितीत सोडणार नाही. पण आपण काय केलं पाहिजे? ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी आपण असलं पाहिजे. ज्या ठिकाणी तो आहे त्या ठिकाणी आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मरियेच्या जीवनामधून आपण ते पाहतो. आश्वासनाची वाणी तिने त्या ठिकाणी प्राप्त केलं. प्रभू म्हटला, मरिये. ती म्हटली, रब्बोनी, टीचर, मास्टर. आणि त्या ठिकाणी जेव्हा तिने प्रभूला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, प्रभू काय म्हटला? मला हात लावू नकोस, कारण मी आता माझ्या पित्याकडे गेलो नाही. माझ्या प्रियांनो, पुनरुत्थित ख्रिस्ताला तर तिने पाहिलं, पण पुनरुत्थित ख्रिस्त काही काळानंतर, काही दिवसानंतर स्वर्गात विराजमान झालेला ख्रिस्त असा ठरणार होता. आणि आज देखील तुमच्या व माझ्यासाठी आश्वासनाचे ते शब्द आहेत. कोणते शब्द? एक, की तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. मरणावर विजय प्राप्त झालेला ख्रिस्त तो आहे. फक्त तेवढंच नाही, पण दुसरी गोष्ट, तो सिंहासनावर विराजमान असा ख्रिस्त आहे. पित्याच्या उजवीकडे जाऊन बसलेला ख्रिस्त तो आहे. तो असा एक मनुष्य आहे
जो पित्याच्या आणि आपल्यामध्ये, देवाच्या आणि आपल्यामध्ये मध्यस्थ आहे. आणि म्हणून परमेश्वराचे आभार मानूया, कारण आज देखील तो आपले अश्रू, जसं स्तोत्रकर्ता म्हणतो, एका बुदलीमध्ये तो साठवून ठेवून, म्हणजे आपले सर्व अश्रू ते कधी वाया जाऊ देणार नाही. सगळ्या त्या अश्रूंचा लेखाजोखा त्याच्याकडे आहे आणि तो आपल्याला आश्वासनाचे शब्द नक्की देईल. तिसरी आणि शेवटची बाब पाहून आपण समारोप करूया. प्रकटीकरण ह्याचा पहिला अध्याय. त्या ठिकाणी जेव्हा आपण वाचतो, योहान हा एकटा होता आणि त्या ठिकाणी त्या पात्म नावाच्या बेटामध्ये आजूबाजूला त्या लाटांचा आवाज ऐकत असताना, त्या ठिकाणी तो एकटा असं बसलेला असताना अचानक त्यांनी करण्यासारखी एक वाणी ऐकली. त्याने मागे वळून पाहिलं तर त्याच्या प्रभूला एक गौरवी स्वरूपामध्ये त्यांनी पाहिलं. तेव्हा जी वाणी त्यांनी ऐकली, तो जेव्हा मागे फिरला तेव्हा त्याने प्रभूला पाहिलं. त्या प्रभूने त्याला सांगितलं, वचन 19 मध्ये लिहिल्याप्रमाणे, 3 गोष्टी आहेत, ते तू लिही. अभिवचनाची वाणी, देवाच्या अभिवचनाच्या वाणीकडे आपण लक्ष देऊया. काय त्या ठिकाणी प्रभू म्हटला? 1, जे तू पाहिले त्याच्याकडे लक्ष दे. 2, जे आहे ते तू लिही. 3, जे ह्यानंतर होणार ते देखील लिही. 3 गोष्टी लिहायला सांगितले. का लिहायला सांगितले? कारण प्रभूचे अभिवचन हे कधीही फोल ठरत नाही. हे कधीही अधुरे राहत नाही, अर्धवट राहत नाही. आपल्या जीवनामध्ये प्रभूचं वचन, प्रभूचे अभिवचन हे लिहून ठेवण्यासाठी का योहानाला सांगितलं? यासाठी की तुम्हाला व मला त्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यासाठी, त्या गोष्टीवर अवलंबून राहण्यासाठी प्रभूने आपल्यासाठी ते लिखित स्वरूपामध्ये आपल्या समोर ठेवाव्यात. कोणत्या 3 गोष्टी आपण पाहिल्या? जे तू पाहिले त्याने प्रभूला पाहिलं. जे आहे त्याने पवित्र मंडळांबद्दल ऐकलं. आणि ह्यानंतर जे होणार, प्रभूच्या पुनरागमनाबद्दल प्रभू त्या ठिकाणी बोलत होता. मग तो प्रभू असो ज्याला त्याने पाहिलं, मग प्रभूची मंडळी असो ज्याच्याबद्दल त्यांनी ऐकलं, किंवा त्याच्या पुन्हा येण्याबद्दलच्या गोष्टी असो, जे काही त्याने ऐकलं, प्रभूने त्याला सांगितलं ते तू लिही. का? कारण जेव्हा तू ते लिहिशील, माझे लोक, जेव्हा तुझ्यासारखं भविष्यात काय होईल, माझ्या देशामध्ये काय होईल, माझ्या ह्या शहरामध्ये काय होईल, या जगामध्ये काय होईल, माझं भविष्य कसं असेल, या सर्व गोष्टींबद्दल विचार करत असताना प्रभू म्हणतो, हे सर्व गोष्टी लिही. प्रभू आहे, पवित्र मंडळीमध्ये तो चालत आहे आणि तो पुन्हा येणार आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन शमूएल बाळासारखं आपण देखील म्हणूया, प्रभू बोल, कारण तुझी वाणी आम्ही ऐकत आहोत. त्याच्या पुन्हा येण्यापर्यंत आपल्या सर्वांचं लक्ष त्याच्या त्या वाणीकडे आपण ठेवूया. कारण तो आव्हानाची वाणी देतो, आश्वासनाची वाणी देतो आणि अभिवचनाची वाणी देतो. मागे वळून त्याच्याकडे लक्ष देऊन आपलं जीवन पवित्र शास्त्राच्या प्रकाशामध्ये देवाच्या वाणीला ऐकून आपण आपलं जीवन जगूया. असं करण्यास प्रभू तुम्हाला व मला सहाय्य करो. परमेश्वराच्या नावाला सर्व गौरव, मान आणि महिमा असो. आमेन.